तर आज आपण गुरुपौर्णिमा 2026 निमित्त गुरुचरित्र पारायणाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. गुरुपौर्णिमा हा वर्षातील अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक दिवस मानला जातो. या दिवशी आपण आपल्या गुरूंचे स्मरण करतो, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांच्या कृपेची प्रार्थना करतो. पण अनेक भक्तांच्या मनात प्रश्न असतात की गुरुचरित्र म्हणजे काय? गुरुपौर्णिमेला गुरुचरित्र पारायण का करावे? गुरुचरित्र पारायण कधी सुरू करावे? पारायण सुरू करण्यापूर्वी काय करावे? गुरुचरित्र पारायणाचे नियम कोणते? महिलांनी गुरुचरित्र पारायण करावे का? पारायण पूर्ण झाल्यानंतर काय करावे? गुरुचरित्र वाचल्याने काय लाभ होतात? गुरुसेवा म्हणजे नेमकं काय? गुरुपौर्णिमेला कोणती सेवा करू शकतो? गुरुचरित्र वाचताना कोणती भावना किंवा कसा संकल्प करावा? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम जाणून घेऊयात गुरुचरित्र म्हणजे काय. तर गुरुचरित्र हा भगवान श्री दत्तात्रेयांचा अवतार श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या दिव्य जीवनावरती आधारित ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये भक्ती, श्रद्धा, सेवा, सदाचार आणि गुरुच्या कृपेचे अनुभव सांगितले आहेत. त्यामुळे अनेक भक्त गुरुचरित्राचे पारायण करून मनशांती, समाधान आणि आध्यात्मिक बळ मिळवतात. गुरुपौर्णिमेला गुरुचरित्र पारायण का करावे? गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंना समर्पित असतो असे मानले जाते. या दिवशी गुरूंचे स्मरण, नामस्मरण, जप, ध्यान आणि गुरुचरित्र वाचन केल्याने मन अधिक एकाग्र होते आणि श्रद्धा दृढ होते. याचा अर्थ असा नाही की फक्त गुरुपौर्णिमेलाच पारायण करता येते. वर्षातील कोणत्याही शुभ दिवशी किंवा आपल्या सोयीनुसार गुरुचरित्र वाचता येते. गुरुपौर्णिमा हा त्यासाठी विशेष प्रेरणादायी दिवस मानला जातो. गुरुचरित्र पारायण कधी सुरू करावे? जर 7 दिवसांचे पारायण करायचे असेल तर गुरुपौर्णिमेच्या 7 दिवस आधी सुरू करता येते. एका दिवसात संपूर्ण वाचन करायचे असल्यास गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून, पूजा करून वाचन करू शकता. काही भक्त दररोज एक अध्याय वाचतात. ही पद्धतही श्रद्धेने स्वीकारली जाते. महत्त्वाचे म्हणजे वेळेपेक्षा श्रद्धा आणि सातत्य अधिक महत्त्वाचे आहे. पारायण सुरू करण्यापूर्वी काय करावे? सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावे, देवघर स्वच्छ ठेवावे, श्री दत्तगुरू, श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या सद्गुरूंच्या प्रतिमेसमोर दीप आणि अगरबत्ती लावावी, फुले अर्पण करून मनोभावे प्रार्थना करावी. त्यानंतर शांत मनाने संकल्प करावा. संकल्प करताना आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी, मनशांतीसाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी. गुरुचरित्राचे पारायण करताना नियम कोणकोणते आहेत? अनेकांना वाटते की पारायण करताना खूप कठोर नियम असतात, परंतु सर्वात मोठा नियम म्हणजे मनाची शुद्धता आणि श्रद्धा. तरीही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. शक्य असल्यास सात्विक आहार घ्यावा, खोटे बोलणे, वादविवाद, राग आणि नकारात्मक विचार टाळावेत. दररोज शक्य तितक्या एकाच वेळेला वाचन करावे. वाचन करताना मोबाईल किंवा इतर गोष्टींकडे लक्ष न देता एकाग्रतेने वाचावे. जर एखाद्या दिवशी काही अडचण आली तर अपराधी वाटून घेऊ नका. पुन्हा श्रद्धेने वाचन सुरू करा. तर महिलांनी गुरुचरित्र पारायण करू शकतात का? हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. याबाबत परंपरा आणि घरातील वेगवेगळ्या पद्धती आढळतात. अनेक भक्त परंपरेनुसार विशिष्ट काळात पारायण टाळतात, तर अनेक ठिकाणी श्रद्धेने नामस्मरण, प्रार्थना आणि ग्रंथवाचन करण्यास मान्यता दिली जाते. म्हणून आपल्या घरातील परंपरा, गुरूंचे मार्गदर्शन किंवा ज्येष्ठांचा सल्ला यानुसार निर्णय घेणे अधिक योग्य ठरते. भक्तीमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा, नम्रता आणि सदाचार. पारायण संपूर्ण झाल्यानंतर काय करावे? तर पारायण पूर्ण झाल्यानंतर शेवटी आरती करावी, श्री दत्तांची किंवा श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करावी. शक्य असल्यास नैवेद्य दाखवावा, प्रसाद अर्पण करावा. गरजूंना अन्नदान, वस्त्रदान किंवा आपल्या क्षमतेनुसार सेवा केल्याने त्यालाही मोठे महत्त्व दिले जाते. गुरुचरित्र वाचल्याने काय काय लाभ होतो? अनेक भक्तांच्या अनुभवानुसार मनातील भीती कमी होते, नैराश्य दूर होण्यास मदत होते, श्रद्धा वाढते, संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य मिळते, घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते, मनाला शांतता लाभते. पण लक्षात ठेवा, हे सर्व केवळ ग्रंथ वाचल्यामुळे नव्हे, तर त्यांच्यातील शिकवणी जीवनात आचरणात आणल्यामुळे अधिक अर्थपूर्ण ठरते. गुरुसेवा म्हणजे नक्की काय? फक्त पूजा किंवा पारायण करणे म्हणजे गुरुसेवा नाही. गुरूंनी दिलेल्या चांगल्या शिकवणींप्रमाणे जगणे, सत्य बोलणे, गरजूंना मदत करणे, आईवडिलांचा आदर करणे, कोणाच्याही मनाला दुखवू नये, हे देखील गुरुसेवेचे रूपच आहे. गुरुपौर्णिमेला कोणती सेवा करू शकतो? श्री स्वामी समर्थांची किंवा श्री दत्त नामस्मरण करू शकतो. श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचा जप करा. गुरुचरित्राचे वाचन करा, अन्नदान करा, पक्ष्यांना दाणे टाका, गायींना चारा द्या, गरिबांना मदत करा, एखाद्या आजारी व्यक्तीची सेवा करा, घरात प्रेमाने आणि शांततेने वागा. हीच खरी गुरूंना अर्पण केलेली मोठी सेवा ठरते. गुरुचरित्र वाचताना कोणती भावना असावी आणि कसा संकल्प करावा? कधीही केवळ इच्छा पूर्ण व्हावी म्हणून ग्रंथ वाचू नका, तर हे गुरुदेव
मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या चुका सुधारण्याची बुद्धी द्या. माझ्या मनात सदैव चांगले विचार राहू द्या अशी प्रार्थना करा. यामुळे वाचन अधिक अर्थपूर्ण होते. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरी भक्ती म्हणजे श्रद्धा, संयम, चांगले कर्म आणि गुरूंच्या शिकवणीप्रमाणे जगणे. तर या कथेचा समारोप असा आहे की भक्तांनो, गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, तर तो आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरूंचे स्मरण करण्याचा दिवस आहे. या पवित्र दिवशी श्रद्धेने गुरुचरित्राचे वाचन करा, नामस्मरण करा, सेवा करा आणि सर्वांशी प्रेमाने वागा. गुरूंची कृपा म्हणजे जीवनात योग्य विचार, योग्य निर्णय आणि योग्य मार्ग मिळणे. चला आपण आज सर्वजण मनापासून प्रार्थना करूयात. हे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आमच्या जीवनात सद्बुद्धी, श्रद्धा, सेवा आणि समाधान कायम राहू द्यात. आमच्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्यात. श्री स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा, आपल्या इतर भक्तांपर्यंत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू